पडीत पडतो वावर पाहिजे तुम्हाला. हा तर हे चिवत्या गांडीचं कॉन्ट्रॅक्टदार जवळ करून देत नव्हतं तोपर्यंत भलते बोलत होते. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? काय काय ना भोमदडे काय देऊ आम्हाला. हा व्हिडिओ पाहत देतो काय माझ्या ह्याच्यात काम करत होते. ते पडलेले व्हिडिओ होते माझ्या ह्याच्यात. छत्रपती संभाजीनगर शहर लगत असलेले मांडकी ह्या गावाच्या रस्त्याची झालेली दुरावस्था. ठेकेदाराचं करायचं काय? या प्रशासकीय अधिकाऱ्याचं करायचं काय? या अधिकाऱ्यांचं करायचं काय? बळीराजा संघटनेचा विजय असो. अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो. गावकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरला काय विषय? विषय असा आहे, मागच्या 1 वर्षापासून निळकंठ पेट्रोल पंप ते मांडकी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. काम फक्त सुरू केलं कागदोपत्री, प्रत्यक्षात काम 1% झालेलं नाही. त्यानंतर मागच्या 4 महिन्यापूर्वी हा रोड पूर्ण मांडकी गावापर्यंत उखडून ठेवलेला आहे. 4 महिन्यापासून हा रोड उखडलेला आहे. 4 महिन्यात 1%ही काम नाही. का? प्रशासन का लक्ष देत नाही? ठेकेदार का लक्ष देत नाही? ठेकेदार गावाला वेठीस का धरतो? परवा इथं एक शेतकरी बांधव गड्ड्यात पडला, त्याच्या जर जीविताला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? का या रोडचं काम होत नाही? काल मी जेव्हा अभियंता साहेबाला पत्र द्यायला गेलो त्यावेळेस त्यांना मला असं कळवलं की या रोडला बजेट नाही. अरे बाबा, बजेट नाही तर रोडचं काम चालू होतं कसं? बजेट नसताना काम चालू केलं कसं? आणि उखडायचं काम तुम्ही करून मग बजेटच नाही तर तुम्ही कुठलंच काम करू नका ना. आम्हाला मान्य राहील की याला बजेट नाही त्यामुळे सध्या काम होत नाहीये, पण बजेट नसताना तुम्ही फक्त उखडून ठेवायचं काम करता. आणि या अधिकाऱ्यांना, या कॉन्ट्रॅक्टरला जर प्रश्न विचारले तर गावकऱ्याला हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. म्हणजे यांचा मनमानी कारभार चालू आहे. अधिकारी उत्तर देत नाही, कॉन्ट्रॅक्टर उत्तर देत नाही. अधिकारी म्हणतात की कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही. मग कॉन्ट्रॅक्टर जर ऐकत नसेल तर अधिकारी बसला कशाला तिथं? त्याचं काम नाही का? अशा मुजोर जो गावास वेठीस धरतो याच्यावर कारवाई करणं प्रशासनाचं काम नाही का? हे काम होत नाही. त्यामुळं आम्ही संघटनेच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं जर यांनी आम्हाला 8 दिवसात या रस्त्याचं कारण काय, काम का होत नाही याचे उत्तरं दिले नाही आणि या रोडचं काम जर करून दिलं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तिथं अभियंत्याच्या साहेब आपण म्हणताय काम झालेलं नाही, पण आपण आता स्वतः पुलावर उभे आहोत. पुलाचं काम झालेलं आहे, काय वाटतंय? कामच झालेलं नाही. तुम्ही बघितलं त्या साईडनी 2 फूट जागा नाही, पाणी यायला 2 फूट जागा नाही. यांनी हे बाजूचे हे जे ओटा बांधून ठेवलेला आहे, या नाल्या ज्या आहे हे ह्या गावकऱ्यांनी लावलेल्या, इथल्या या शेतकऱ्यांनी लावल्या. हे त्यांनी केलं नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की बजेट नाही त्यामुळं काम चालू नाही. तर हे नाल्या कुणी दाबल्या? त्या तिथं पुढं पण सुद्धा नाल्या आणून टाकलेल्या आहे. मग कामच जर चालू नाही तर या नाल्या आल्या कुठून? साहेब, जन आंदोलनाचं स्वरूप काय असणार? जन आंदोलनाचं स्वरूप असं असेल, मी त्या कार्यालयामध्ये स्वतः, मी जर गावकऱ्याचा प्रश्न सुटत नसेल आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याचा प्रश्न जर सुटत नसेल तर मी स्वतः आत्मदहन करणार आहे तिथं. धन्यवाद. आपलं नाव? निवृत्ती डग पाटील, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटना. काय समस्या आहे तुमची, काय सांगा? सर इथं 2 वर्ष झाले. मागच्या वर्षी त्यांना मे मध्ये काम स्टॉप केलं. मेच्या नंतर आणखी त्यानं यावर्षी परत चालू केलं. पूल चांगला असताना त्याने आणखी त्याला खोदलं. त्याच्या खोदल्यानंतर याच्यात एक माणूस आमच्या गावातला गाडी सोबत पडला. जीव वाचला. त्याच्या डोक्यामध्ये 4 टाके पडले. आणि आमची इथं अक्षरशः भवानीचं मंदिर इकडे 1.5 किलोमीटर आहे. आमच्या शेजारी बाबूराव वडेकर यांचं शेत आहे. त्या शेतामध्ये 2 एकर जवळपास त्यांचं पाण्याखाली असतं आणि ज्या पुलाचं पाणी एका साईडला जात नाही, ते पाणी आटल्यामुळं त्यांचं 2 एकरचं नुकसान झालं. परत ते पाणी आमच्या शेतात येतं, आमच्या आखाड्यापर्यंत येतं. आमच्या गाईचा गोठा होता, गाईच्या गोठ्यामध्ये पाणी साचून त्याच्यामध्ये तिला काहीतरी विष झालं. गाईला साप किंवा विंचू चावला आणि ती गाय दगावली. आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला काम करायचं नसेल तर करू नका. आधी याच्यापेक्षा चांगला रोड होता, याच्यापेक्षा आम्हाला जायला खूप चांगला रोड होता. आमच्या पेट्रोल पंप पासून ते मांडकी लोक व्यवस्थित जात होते. पण जेव्हापासून हे रोड खोदिला ना तेव्हापासून किती लोक असे एक रोड गावापर्यंत जाता जाता पडले. असे बेकार हाल करून ठेवलेली आहे ना.
का आता हे बी आता सुद्धा हे पाणी दोन्हीकडून दाबलेलं आहे. पाऊस जरा पडला ते अक्षरशः आमच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे आणि आमच्या मुलाला किंवा आम्हाला जीविताची हानी होऊ शकते. याच्यामुळे याच्या प्रशासनानं काय ना का याची दखल घ्यावी ही आमची त्यांना नम्र विनंती आहे. तक्रार काही आमदाराकडे याच्याकडे आमदार आमचं एवढंच म्हणणं आहे का आमदार साहेबांनी किंवा आमदार ताईनं सुद्धा अनुराध दैताईचे म्हणणं आहे यांना दखल घ्यावी. आमदार साहेब खासदार साहेबांना सुद्धा याची दखल घेऊन याचे काय येतं याच्याला मार्गी लावावी. आमची एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती. तुमच्या मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम आहे काय? गावात आमच्या मतदारसंघांना म्हणजे हे आहे सर, पण जर कोणी जर आमच्या ग्रामपंचायतला कोणी माहिती देत नसेल किंवा आमच्या ग्रामपंचायत लोक हे येत नाही आणि आमची अनुषित जाती कशी काम चालू होतं कसं याची आम्हाला माहिती काहीच देत नाही. आणि हे जर काम जर चालू होत असेल, जर आम्हाला गावकरी म्हणत असेल का बाबा हे काम तुमच्या काळात चालू झालेलं आहे, तुम्ही उभं राहून हे काम आम्हाला चांगलं व्यवस्थित करून द्या, तर आम्ही त्याच्यासाठी उभं राहून व्यवस्थित त्यांचं जे बी म्हणणं आहे ते आम्ही करून देऊ, उभं राहून करून देऊ शकतो सर. संपूर्ण रोडचं काम चालू झालेलं आहे तरी आम्हाला आणि माहिती नाही. संबंधित ग्रामपंचायतला माहिती सुद्धा नाही दिली आणि त्यांनी ते पियुनुशी कुठून घेतली काय घेतली त्याची सुद्धा आम्हाला माहिती नाही. जर आज तुम्ही आम्हाला विचारताय का आज हे रोडचं काम चालू झालं ना, जर आम्हाला हे माहितीच नाही तर त्याचे पुढचे उत्तर आम्ही कसे देणार सर? तुम्ही या कोणत्याही रोडच्या कामाचं भूमिपूजनाला नाही. तुम्ही उपस्थित होता का? नाही. मग हे परस्पर कसं झालं? पण आम्हाला तेच माहिती नाही ना सर. आमच्या परस्परी जर आमचे सरपंच किंवा उपसरपंच जे आम्हाला पदवी, जर त्या पदवीचं आम्हाला माहितीच नाही देत, काही बाहेरच्या बाहेर जर काम होते मग आम्हाला प्रश्न आम्ही देणार कसे सर? लोकप्रतिनिधी म्हणून सनी लोकांनी निवडून दिलेले तुम्हाला, हा. लोकप्रतिनिधी म्हणून सनी हा. आपलं पुढचं पाऊल काय असतं याबाबत तुम्ही काय कारवाई करणार? आम्ही कारवाई करू ना सर. आमच्या लोक जर आम्ही ज्या कामाला हाती घेतलं आणि जे काम आमच्याकडून ते झालं नाही आणि त्याच्यासाठी जर आमच्याकडे गावकरी आले, आम्ही त्याच्यासाठी उभं राहून त्या याला सांगू ना, रोडवाल्याला किंवा त्या कामदाराला, बाबा हे आमच्या गावचं आहे, हे आम्हाला व्यवस्थित करून दे, आम्हाला व्यवस्थित पाहिजे, जसे गावकरी म्हणत तसं ते काम झालं पाहिजे. आता हे कामही निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, कामही बरोबर झालेलं नाही, पाणी काढलेलं नाही, यावर काय आपण objection करणार? आमची असंच म्हणणं आहे का त्या ठेकेदाराला यावा आणि त्याला घ्यावं माझा, तू कोणी नुशी घेतली, कोणाच्या म्हणण्याने हे काम चालू केलं, तू ग्रामपंचायतला माहिती नाही दिली, हे कशी केलं काय केलं त्यांनी, इथं येऊन आम्हाला ते सांगून द्यावं. आम्ही त्याला नंतरचे जे म्हणजे कागदपत्र ते सरळ विचारू. तुम्ही गावकऱ्यांच्या बरोबर आहात. हो. धन्यवाद. आपलं नाव? आशाताई नवगे, गाव गोपाळपूर. दिलीप कसरू वडेकर, राहणार गोपाळपूर, तालुका जिल्हा संभाजीनगर, छत्रपती संभाजी. माझी तक्रार अशी आहे, एक तर हा गटातून माझ्या 74मधून रस्ता जायला आहे. मला पाठीमागं 4 गट नंबरचा रस्ता माझा बंद केलेला आहे. तो एक आहे. आणि दुसरी भूमिका माझी अशी आहे की मी पंतप्रधान ग्राम सडक योजनेला तिथे अर्ज झाला आहे माझा, त्याला माझं काही प्रत्युत्तर त्यांनी दिलं नाही. मला जिल्हा परिषदलाही अर्ज गेलेला माझा, त्याचं काही आपल्याला प्रत्युत्तर दिलं नाही. दुसरी गोष्ट, शासनाने याची मोजणी करावी. दोन्ही गटाच्या बाजू मांडून याचं मोजणी करून 10 फूट घेता, 20 फूट घेता की 30 फूट घेता, सारखी घेण्यात यावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला देण्यात यावा. आतापर्यंत मोबदला मिळाला नाही का? नाही. किती जमीन ॲक्वायर केली? आता ॲक्युअर त्याने अशी, तुमची किती गेली? आता माझी जवळपास 7-8 गुंठे जमीन जाईल असेल, जास्त जाईल असेल, 10च्या आसपास. पण हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आहे असं सांगितलं जातं. असं सांगितलं जातं, मला पण तसं सांगितलं जातं, म्हणून मी तक्रार दिली ना. अजून या तक्रारीवर दखल नाही घेतली? पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे, त्याची दखल नाही. आणि शासनाने कुठंतरी त्याच्यावर स्वतः काहीतरी निसर्ग द्यावा ही माझी विनंती. आणि जो माझा रस्ता बंद आहे त्याचीही दखल घेण्यात यावी. जर मला सांगा, मला जर पाठीमागं जायला रस्ता नाही तर मग मी माझ्या गटातून कसा रस्ता देऊ, तोही माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, एक तर ह्या गावी जमीन कमी आहे. आज भरपूर शेतकरी भूमिहीन झालेले आहे, त्याच्यामध्ये हा रस्ता गेलेला आहे, त्याचा मोबदला शासनाने कुठंतरी द्यावा. लोकांनी जे समजा जे कॉन्ट्रॅक्टर म्हणल्यापेक्षा प्रशासक मेन त्यांचं हातात असतं, कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा काय द्यायचा. तर कॉन्ट्रॅक्टरची मी बाजू या ठिकाणी मांडत नाही, पण या जे प्रशासक जे सरकार आहे हे सरकार नंग झालेलं आहे. जे इलेक्शनमध्ये याने भरपूर खर्च केलेला आहे, लोकांना पैसे वाटलेले आहे, हे नंग बसलेले आहे. आज हे डेव्हलप करायला त्यांच्याकडे बजेट नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर
आपल्याला पहिला अधिकार आपल्याला गव्हर्नमेंटला बोलत असतो. कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचा पार्ट आहे, थर्ड पार्टी आहे. तरी आपण पर्सनली त्या इंजिनियरला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला बी संवाद साधला, वेळोवेळी संवाद साधला. आता जर आपले ते माधव भाऊ बोलले ते ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी त्यांनी संवाद साधला. त्यांनी एमर्जन्सी करून त्यांनी तात्रमत्र करून त्यांनी ते करून ते लेवल करून दिलं, बरोबर आहे. आणि नंतर ते आपला एक मागच्याच एक डॉक्टर काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे रामूकाका यांनी आपल्याला एक सिमेंट रोड आणि हा रोड करून दिला होता जिल्हा परिषदमधून. त्याला होऊन काही 1.5 वर्ष झालेलं आहे. ते माझ्या काळ झालेलं आहे. पण ते आता पुन्हा ह्या ठेकेदार म्हणलं म्हणजे आता जे नवीन काम होतं आहे, जो काम करतो XYZ त्यांनी काय केलं, जे आपलं पहिलं रोड आहे त्याला पण उखरलं. जो पहिला चालू होता ना त्याला पण उखरलं. आणि बरेच या ठिकाणी येणाऱ्या जाण्याची पाहुण्यांची त्यांची गाड्या बरेच स्लीप झालेल्या, लग्न कार्यामध्ये खूप दैन झालेली आहे. वारंवार लोक माझ्याकडे पण आलेले आहे. मी पण माझ्या लेवलला जेवढे फोन करते तेवढे मी फोन केले. लेखी तक्रार तर मी तर केली नाही आहे. कारण का असतं माहिती का, मी विकासाच माग आहे. तक्रार करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तेच केलं असतं. पण आपल्याला आज करतो उद्या करतो असे मला त्यांच्याकडून उत्तर आलेले. आणि आज बी सकाळी निवडते भाऊचा मला जेव्हा फोन आला होता तेव्हा मी त्यांना कॉल केला. म्हटलं बाबा प्रत्येका परिषद आलेले आहे, काय करतं सांगा म्हटलं. ते बाबा आम्ही 2 दिवसात म्हणजे आज आमचं पूर्ण यंत्रणा या ठिकाणी येणार आहे. उद्यापासून मला पहिले पण ते असे म्हटले ते की 15 दिवसात काम तुमचं करून देतो. आज मला तेच उत्तर आलं का 15 दिवस काम मला त्यांच्यावर तसं भरसं राहिलेलं नाही. असं वाटतंय का प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांची ठेकेदारांची मिली बघत आहे? नाही घ्या मिली बघतच आहे. हे सगळं सारखेच आहे, टक्केवर घेणार आहे. या बा मी इथलं खासदार नाव घेतलं, खासदार आमदार सगळं जे असं इथून तिथून एक बी सोडेल नाही आहे. हे सगळे मिली बघत आहे. याला काही घेणं नाही, पक्षाचं घेणं काही घेणं नाही आहे. फक्त पक्ष करा आपल्या खाल्ल्या लेवलला राहतो. पण जनतेला वेटीच धरल्या गेलंय. जनतेला कोण विचारणार आहे? जनता आज आम्ही बोलू उद्या गोडून गोड झाले 2 बोलून कोण पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल काय असणार म्हणजे आता शेतकऱ्यांनी सांगितलं आंदोलन करणारे. आणि विशेष म्हणजे ते आता तर ताई म्हटलंच आपल्या सरपंच की आम्हाला ग्रामपंचायत कोणती एनओसी आम्ही दिलेली नाही. तशी बी मला वाटतं माझ्याकडनं बी काही एनओसी गेलेली नाही. बाबा तुम्ही रोडचं काम करा. हा आम्ही विकासच माग आहे, कारण काम व्हायला महत्व आहे. त्याच्यामुळे आपला विकास बी होणार, गावाचा होणार आहे. पण त्याचा अर्थ असा नाही जनतेने जर जन आंदोलन केलं तर आपण त्याला सहभागी होणार. 100% सहभागी होणार. जनता पुढे मी नाही आहे, मी जनतेच्या मागे आहे. धन्यवाद. आपलं नाव? एक पाऊल माझं पुढे राहील. माझं नाव नामदेव गायके, मांडके सरपंच.